समान कोणी नाही परमेश्वरा, तू आदी आणि अंत आहेस बाप्पा. जो तू काल, जो तू आज आणि जो तू उद्या एकसारखा आहेस, ते आमच्या अब्राहमाच्या, इसाकाच्या आणि याकोबाच्या देवा. खरोखर दयागणा, तुझं वचन हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि परमेश्वरा त्या वचनाला हात घालत असताना मज पामरावर तू दया कर. बोलणारी जीभ आणि ऐकणारे कान तुझ्या हातात ठेव. होय परमेश्वरा, या समय सर्व जगिक चिंता, काळजा, सर्व जगिक विचार, कौटुंबिक विचार बाजूला ठेवून आम्ही केवळ तुझ्या वचनाकडे आमचं कान लावावेत असं तू कर बाप्पा. होय, तुझं वचन समजून घेण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणून कळेल. यावेळेस आजच्या मननासाठी आम्ही जो विषय घेतलेला आहे तो विषय आहे आपली वस्त्रे राखा. आजच्या मननाचा आमचा जो विषय आहे तो विषय आहे आपली वस्त्रे राखा. आणि या वचनावर मनन करत असताना आम्ही जे शास्त्रभाग निवडलेले आहेत त्यातील एक वचन आपण पुन्हा एकदा वाचणार आहोत. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय, प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि त्याचं 17वं वचन आम्ही वाचणार आहोत. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. 18वं वचन आपण वाचू. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे, मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालावयास अंजन विकत घे. प्रियांनो, आजच्या मननाचा विषय अभ्यासत असताना आपण पाहतो की संत पौल यांनी इफिस येथे लावादिकिया मंडळीची स्थापना केलेली आहे. आणि या मंडळीचं वैशिष्ट्य हे होतं की ही मंडळी अतिशय श्रीमंत अशी मंडळी होती. या मंडळीमध्ये 3 गोष्टी होत्या आणि त्या 3 वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ह्या होत्या की या मंडळीची आर्थिक भरभराट झालेली होती. पैशांची रेलचेल या मंडळीमध्ये होती आणि भौतिकदृष्ट्या सधन आणि समृद्ध अशी ही मंडळी होती. दुसरी गोष्ट होती की या मंडळीमधील या लोक कपड्यांचा उद्योग करत होते आणि म्हणून त्यांची आर्थिक परिस्थिती ही चांगली होती. आणि तिसरी गोष्ट होती की या ठिकाणचे लोक डोळ्यात घालण्याचं अंजन तयार करत होते. आणि अशी ही वैशिष्ट्यपूर्ण मंडळी, पण या मंडळीला स्वतःविषयी अभिमान आणि गर्व झालेला आहे. आणि आता ही लावादिकिया इथली मंडळी स्वतःविषयी असं म्हणते की मी श्रीमंत आहे, मी धन मिळवलेले आहे आणि मला काहीच उणे नाही. ही मंडळी आर्थिकदृष्ट्या इतकी सबल झालेली आहे आणि त्यामुळे तिला वाटतं की मी आता श्रीमंत आहे, आता मला कशाचीही गरज नाही, मला कसलीही उणीव नाही, कारण माझ्याकडे जो पैसा आहे त्या पैशानं मी आता सगळं काही विकत घेऊ शकते. आणि अशा या गर्विष्ठ अभिमानी मंडळीला आता परमेश्वर काहीतरी म्हणत आहे आणि तो म्हणत आहे की पण तुला जरी वाटत असलं की तू श्रीमंत आहेस, पण मी तुला सांगतो की तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा आणि उघडा वागडा आहेस. कारण परमेश्वर आमचं बाह्य रूप पाहत नाही, तो आमचं अंतःकरण पाहतो. आणि परमेश्वरानं या मंडळीकडे ज्यावेळेस पाहिलेलं आहे त्यावेळेस परमेश्वराला दिसलेलं आहे की ही मंडळी श्रीमंत आहे, पण आध्यात्मिक दृष्टीने दीन, दरिद्री,
दुबळी उघडी वागडी अशी आहे. पण हे त्या मंडळीला कळत नव्हतं. तिला वाटत होतं की मी श्रीमंत आहे, भौतिक सुविधांनी संपन्न आहे, माझ्याकडं सर्व काही उपलब्ध आहे आणि आता मला कशाचीच उणीव नाही. पण परमेश्वर म्हणत आहे की तू तर दीन दरिद्री दुबळी आणि उघडी वागडी आहेस. कारण भौतिक सुविधांनी संपन्न असलेली मंडळी पण तिने येशू ख्रिस्ताला मंडळीपासून दूर ठेवले. तिच्यामधून येशू ख्रिस्ताची ओळख विसरली गेलेली होती आणि फक्त रूढी परंपरा आणि भौतिक सुविधा यांनी ती सदन झालेली होती. विश्वासात ती कमी पडलेली होती आणि आपल्यामधून तिनं येशू ख्रिस्ताला वेगळं केलं. आणि प्रियांनो, योहान पुढच्या वर्तमानामध्ये देवाचं वचन सांगतं की मजपासून वेगळे झाल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. मी फार अभ्यास केलेला आहे, मी मोठमोठ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, मला सुंदर संदेश देता येतो, पण जर मी प्रभूमध्ये नाही तर प्रभू म्हणतो की मजपासून वेगळा झाल्यास तुला काहीही करता येत नाही. आणि हेच इथं परमेश्वर या लावादिक्याला मंडळीला म्हणत आहे की तू सर्व बाबतीत सदन आहेस, पण तू तर दरिद्री आहेस, कारण तू ख्रिस्ताला ओळखत नाही. तू ख्रिस्तापासून दूर गेलेली आहेस, तू विश्वासात कमी पडलेली आहेस. आणि म्हणून त्या मंडळीला येशू ख्रिस्त एक मसलत देत आहे. मसलत याला आपण म्हणू की एक सल्ला, एक काय करत आहे, सल्ला देत आहे. आणि तो सल्ला हा आहे की मी तुला मसलत देतो की जर तुला खरंच श्रीमंत व्हायचं आहे, जर तुला भौतिक नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत व्हायचं आहे, या दारिद्र्यातून उठायचं आहे, तर तुला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे तर तुला अग्नीनं शुद्ध केलेलं सोनं माझ्यापासून घ्यायचं आहे. अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून घ्यायचं आहे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून तुला काय करायचं आहे तर शुभ्र वस्त्र विकत घ्यायचे आहेत आणि डोळ्यात घालायला अंजन घ्यायचं आहे. या 3 गोष्टी तुला माझ्यापासून विकत घ्यायचं आहे. पहा प्रियांनो, आधी परमेश्वर म्हणत आहे की तू दरिद्री आहेस, तू दीन आहेस, तू दुबळा आहेस, आणि नंतर म्हणत आहे तुला सोनं विकत घ्यायचं आहे, तुला शुभ्र वस्त्र विकत घ्यायचे आहेत आणि तुला अंजन देखील विकत घ्यायचं आहे. जर आपण पाहायला गेलो तर सोनंही महाग आहे, शुभ्र वस्त्रही महाग आहे आणि डोळ्यात घालायचं अंजन देखील महाग आहे. मग जर एकीकडे तू दरिद्री आहेस, मग दरिद्री माणसाला ह्या गोष्टी विकत घेऊ येतात का? आपण पाहतो की आज सोन्याचा भाव काय झाला नाही का? आपण म्हणतो की सोन्याचा नाद आम्ही आता सोडून दिला, कारण आम्ही आता ते विकत घेऊ शकत नाही, कारण की आमची तेवढी कॅपॅसिटी नाही. मग इथं तर परमेश्वर म्हणत आहे तू दीन दरिद्री दुबळा गरीब आहेस, उघडा वागडा आहेस, आणि एकीकडे म्हणत आहे की तुला माझ्यापासून शुद्ध सोनं, तुला माझ्यापासून शुभ्र वस्त्र आणि तुला माझ्यापासून अंजन विकत घ्यायचं आहे. मग हा विरोधाभास का? वचन वाचूया आपण. यशयाचा ग्रंथ याचा 55वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. यशयाचा ग्रंथ याचा 55वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. अहो तारुल्यानो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा. का या पैक्या वाचून मुलं वाचून द्राक्षरसाचा दुधाचा सौदा करा. पैका नसलेले तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्ही काय करा? सौदा करा. तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्ही सौदा करा, आणि जे उत्तमातलं उत्तम आहे ते माझ्याकडून तुम्ही विकत घ्या. परमेश्वर म्हणत आहे माझ्याकडे जे तुमच्यासाठी आहे ते घेण्यासाठी हा जगिक पैका जो आहे, जो पैसा आहे, जी श्रीमंती आहे, त्याची गरज नाही. मग कशाची गरज आहे? तर तारणाची वस्त्र जर माझ्याकडून तुम्हाला विकत घ्यायची आहे तर ते तारण मी तुम्हाला मोफत देऊ केलेलं आहे. त्या वधस्तंभावर प्राण देऊन रक्त सांडून ती शुभ्र वस्त्र मी तुमच्यासाठी देऊ केलेली आहे. ती फुकट आहेत. आता येऊन विश्वास ठेवून तुम्हाला ती घ्यायची आहेत, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या जवळ यावं लागेल. त्यासाठी
त्यासाठी तुम्हाला माझ्याजवळ यावं लागेल आणि माझ्याकडून ते विकत घ्यावं लागेल. प्रियांनो, तारण फुकट आहे, पण तारण झाल्यानंतरचं जीवन मात्र महागडं. तारण फुकट आहे, ते आम्हाला फुकट मिळाले, आम्ही काहीही केलं नाही, केवळ देवाच्या कृपेने ते आम्हाला मिळालेलं आहे. पण ही तारणाची वस्त्र जी परमेश्वरानं आम्हाला देऊ केलेली आहे, ते जीवन टिकवणं सुद्धा अवघड आहे आणि महागड आहे. त्याच्यासाठी मात्र आम्हाला किंमत द्यावी लागणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला किंमत द्यावी लागणार आहे. आणि ती किंमत काय आहे, तर आम्हाला दैहिकतेचा त्याग करावा लागणार आहे. जोपर्यंत आम्ही दैहिकतेचा त्याग करत नाही, तोपर्यंत ती शुभ्र वस्त्र आम्हाला मिळणार नाही. मग दैहिकतेचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं? वचन वाचूया. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 19 आणि 20 वचन. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 19 आणि 20 वचन. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद. देहाची कर्मे तर उघड आहेत. दैहिकतेचे जे वस्त्र आम्ही नेसलेलो आहोत, जन्मापासून आम्ही जी नेसलेली आहोत, ती ही आहेत की जार कर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, मत्सर, राग, तट आणि फुटी. ही वस्त्र आम्ही परिधान केलेली आहेत. जोपर्यंत आम्ही या दैहिकतेचा त्याग करणार नाही, तोपर्यंत ती शुभ्र वस्त्र आम्हाला विकत घेता येणार नाही. जर ती शुभ्र वस्त्र विकत घ्यायची आहे तर पैशाची गरज नाहीये, तर आम्हाला त्याग करावा लागणार आहे. आणि तो त्याग याचा आहे की आमच्या दैहिक ज्या गोष्टी आहेत, ज्या आमचा पिच्छा पुरवतात, ज्या आमच्यातून बाहेर जात नाही, त्यांचा आम्हाला काय करायचं आहे? त्याग करायचा आहे. आणि मग त्याचा त्याग करून जागृत राहून आम्हाला आमची वस्त्र राखायची आहे. कारण प्रगटीकरणामध्ये देवाचं वचन सांगतं, जसा चोर येतो आणि घरफोडी करून निघून जातो, तसा मनुष्याचा पुत्र येणार आहे. आणि मग तो येईल तेव्हा नग्न असू नये म्हणून आपल्याला आपली वस्त्र राखायची आहेत. आणि जो ती वस्त्र राखणार आहे तो धन्य म्हटलेला आहे. मग ती वस्त्र घ्यायची आहेत, परिधान करायचे आहेत. त्यासाठी आधी आमची कृती असणार आहे की आमचं दैहिकतेचं जे वस्त्र आहे ते आम्हाला काढून टाकायचं आहे. एक सुंदर उदाहरण आपण वाचतो. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 49 आणि 50 वचन. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 49 आणि 50 वचन. तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलवून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवित आहे. तेव्हा तो आपल्या ओझं टाकून उठला व येशूकडे आला. यरीहोच्या वाटेवर एक आंधळा भिकारी बसलेला आहे. आणि जसंच त्याला कळालेलं आहे की दाविदाचे पुत्र येशू या मार्गाने जात आहे, तो ओरडत आहे. आणि त्याचं ओरडणं ऐकून येशू ख्रिस्त थांबलेला आहे. आणि त्याने आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे की जा आणि त्याला काय करा, बोलावून आणा. आता शिष्य त्या आंधळ्याकडे गेलेले आहेत आणि त्या आंधळ्या बर्तिमेयाला उठवत आहेत आणि येशूकडे आणत आहेत. आणि जसंच त्यांनी जाऊन त्याला उठवलेलं आहे आणि ते म्हणतात, चल, तो तुला बोलावत आहे. त्यावेळेस या अंध मनुष्यानं एक कृती केलेली आहे. आणि ती ही कृती आहे की तो आपली वस्त्र टाकून काय झालेला आहे, उठलेला आहे. तो भिकारी आहे, आंधळा आहे, म्हणजे नक्कीच तो अर्धनग्न असेल. अगदी पायघोळ झगा त्यांनी घातलेला नसेल. पण जी काही वस्त्र खराब झालेली, मळकी, घाणेरडी जी वस्त्र होती, ती वस्त्र त्यांनी तिथंच टाकलेली आहेत. कारण त्याच्या अंतःकरणात विश्वास आहे की जो मला बोलवत आहे तो मला काहीतरी उत्तम देणार आहे. आणि म्हणून त्या वस्त्राचा त्यांनी काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. एखाद्या वेळेस तेवढंच मळकं कापड त्याच्याकडे असेल, नाही का, आणि ते सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, तिथं टाकून दिलेलं आहे. एखाद्या वेळेस त्याच्या मनात हा देखील विचार आलेला असेल की येशूकडे मी जात आहे, हे मळकं वस्त्र मी घेऊन जायला, कारण ज्याच्याकडे मी जात आहे तो दाविदाचा पुत्र आहे, तो महान आहे, तो अद्भुत आहे.
तो काहीतरी अद्भुत गोष्टी करतो. आणि म्हणून त्या आंधळ्या मनुष्यानं काय केलेलं आहे तर उठताना पहिले आपली वस्त्र तिथंच टाकून दिलेली आहेत. तो उठलेला आहे आणि मग तो येशूकडं गेलेला. आज प्रत्येक मंडळीला येशू आव्हान करत आहे, बोलावत आहे, मसलत देत आहे की तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे. तुमच्यातील जी श्रीमंती आहे ती काढून टाकून तुम्ही दीन नम्र होऊन माझ्याकडे यायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला शुभ्र वस्त्र देणार. प्रकटीकरणामध्ये आपण फार सुंदर पाहतो, त्या स्वर्गात शुभ्र वस्त्र लिहिलेले सर्वजण देवाचं गौरव करत आहे, स्तवन करत आहे, कारण त्यांना ती शुभ्र वस्त्र परमेश्वराने देऊ केलेली आहे. जोपर्यंत ती शुभ्र वस्त्र आम्हाला मिळणार नाही, आम्ही त्यांच्या समुदायामध्ये सामील होऊ शकत नाही. आणि म्हणून आमची दैहिकतेची वस्त्र त्यागून आम्हाला ती नवीन वस्त्र धारण करायची आहे. नवीन वर्ष, नवीन दृष्टी देखील आमच्यासाठी गरजेची आहे. नवीन वर्ष, नवीन वस्त्र, नवीन वर्ष, नवी दृष्टी, ही नवीन दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून येशू ख्रिस्त मंडळीला आव्हान करत आहे, माझ्याकडून डोळ्यात घालायचं अंजन विकत घे. जी तुझी दृष्टी मंद झालेली आहे, अंध झालेली आहे, ज्या तुला आध्यात्मिक गोष्टी दिसत नाहीत, त्या दिसण्यासाठी गरज आहे तुझ्या डोळ्यात तुला अंजन घालायचं आहे. आणि ते अंजन जे तू तयार करतोस ते नाही, तर ते अंजन तुला माझ्याकडून विकत घ्यायचं आहे. गत वर्षाला निरोप देऊन आम्ही नवीन वर्षात आलेलो आहोत. नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन असावं, फक्त भौतिक जीवनात नाही, फक्त दैहिक जीवनात नाही, तर आमच्या आध्यात्मिक जीवनात देखील काहीतरी नवीन घडलं पाहिजे. ज्या मंडळीमध्ये आमच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते, ज्या मंडळीमध्ये आमच्या आध्यात्मिक जीवनाचं पालन पोषण होतं, त्या मंडळीला जर आम्ही आत्मपरीक्षण करू की माझी मंडळी त्या लवादिकिया मंडळीसारखी झाली आहे, त्या लवादिकिया मंडळीसारखी कोमट झालेली आहे काय, तर माझ्या मंडळीला येशू ख्रिस्त आव्हान करत आहे, तू दीन दरिद्री दुबळा आहेस, तुला काय करायचं आहे तर माझ्याकडं यायचं आहे, मी तुला मसलत देतो, माझ्याकडून शुभ्र वस्त्र विकत घे, डोळ्यात घालायचं अंजन घे, म्हणजे तुला नवीन वस्त्र आणि नवीन दृष्टी प्राप्त होईल. त्या नवीन दृष्टीने तुला नवीन गोष्टी दिसतील आणि त्या नवीन गोष्टींमध्ये देवाच्या योजना सुद्धा तुला काय होतील कळून येतील. आम्हाला जागृत राहून येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करायची आहे. आम्ही जे शुभवर्तमान वाचलं, त्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचलं की पेत्र, योहान आणि याकोब ज्यांना येशू ख्रिस्त त्या गेतशेमेन बागेत घेऊन गेला, ते काय झालेले आहेत, तिघं पण झोपी गेलेले आहेत. त्या झोपेने त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की घटका जवळ आलेली आहे, जागे. आज आम्हाला त्या वस्त्रांना घेण्यासाठी जाग राहण्याची गरज आहे. आपण पाहतो 10 कुमारी झोपेच्या 5 कुमारी अधीन झाल्या आणि त्यांची दिवे विसरून गेलेली आहे. आपण पाहतो योना जो झोपेच्या अधीन गेलेला आहे आणि त्याने देवाची अवज्ञा केलेली आहे, अवज्ञेची झोप त्याने घेतलेली आहे. होय प्रेम, आज वेळ आहे की आम्हाला जाग व्हायचं आहे, त्या येशू ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करायची आहे. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार होत असताना आमच्या मंडळीमध्ये येशू ख्रिस्त आहे काय, आमच्या मंडळीमध्ये त्याची उपस्थिती आहे काय, आम्ही त्याच्यामध्ये राहून कार्य करतो काय, हे पाहण्याची गरज आहे. का आम्ही त्याला मंडळीच्या बाहेर ठेवलेलं आहे? जर आम्ही त्याला मंडळीत ठेवलेलं आहे तर आम्ही त्या तारणाला स्वीकारलेलं आहे, तर ती तारणाची ती शुभ्र वस्त्र आम्ही परिधान केलेली आहे काय? जर परिधान केलेली आहे तर ती आम्ही राखत आहोत काय? कारण की तारण मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं अवघड आहे, ते महागड आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या दैहिकतेचा त्याग करायचा आहे. आणि देवानं देऊ केलेली शुभ्र वस्त्र परिधानच नाही तर ती राखायची देखील आहे. कारण देवाचं वचन सांगतो, आपली नग्नता तो येईल त्याला दिसून येऊ, आणि त्याला दिसून येऊ नये म्हणून आम्ही झाकलेले. यशाया म्हणतो, मी शेला पागवते नाही का, शुभ्र वस्त्रांनी तू मला मुकुटमंडित केलेलं आहेस. कारण नवरी जशी नवऱ्यासाठी तयार होते तशी आमची मंडळी त्या ख्रिस्तासाठी तयार झाली पाहिजे. शुभ्र वस्त्र धारण करून आम्ही ती राखली देखील पाहिजे. प्रभू करो आणि आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्यदायी असेल.